नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मटर पनीर मिक्स मसाला हॉटेल स्टाईल घरच्या घरी कसा बनवायचा त्याची सविस्तर अशी रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. ते मी रफली असे कट करून घेणार आहे, कारण हे आपल्याला मिक्सरला त्याची पेस्ट बनवायची आहे. तर मोठे मोठे असे मी त्याचे काप करून घेते. इथे मी दोन्ही टोमॅटो चिरून घेत आहे. त्यानंतर इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत. कांदेही आपल्याला रफली असे चिरून घ्यायचे आहेत कट करून. त्याचीही आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. कांद्यांचीही 3 मोठे कांदे मी घेतलेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपण त्याची पेस्ट बनवून घेऊया. अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. तर हे पाव किलो पनीर मी घेतलेलं आहे भाजीसाठी. तर तेही आपल्याला आपल्या आवडीनुसार त्याचे कमी जास्त बारीक मोठे साईजचे तुकडे आपण करून घेऊया, चिरून घेऊया. मी मीडियम साईजमध्ये चिरणार आहे. आपल्या आवडीप्रमाणे बारीक मोठे आपण करू शकतो. तर पनीरही आपलं आता चांगलं कट करून झालेलं आहे. ते मीडियम साईजचे तुकडे मी पनीरचे केलेले आहेत. बघू शकता मस्त हे ताजं पनीर आहे. गरम गरम मस्त असे पनीरचे मी काप करून घेतलेले आहेत. गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. यामध्ये मी तेल घालून घेणार आहे, कारण पनीर तळून घ्यायचं आहे. पर्सनली मला कच्चं पनीर आवडत नाही, त्यामुळे मी पनीर तळूनच घेते. तुम्ही फ्राय करून घेतलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे, नाही तळलं तरीही चालेल, पण मी तळूनच घेते. तळलेल्या पनीरची चव खूप छान लागते. पनीर कधी हाय हीटवर तळून घ्यायचं, बारीक गॅसवर नाही तळायचं. तेल एकदम कडकडीत गरम करून त्यामध्ये पनीर आपल्याला तळायचं आहे. म्हणजे काय होतं तर पनीरला वरून क्रिस्पीपणा येतो आणि आतमधून ते मऊ लुसलुशीत राहतं. त्यामुळे पनीर हाय हीटवर तळायचं. गॅस मोठा ठेवून तेल कडकडीत गरम करूनच तळायचं पनीर. कधीच बारीक गॅसवर किंवा कमी गरम तेलात तळायचं नाही. बघू शकता कसं पनीरला सोनेरी कलर आलेला आहे, मस्त असं दिसत आहे. तर या प्रकारे असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. मला पर्सनली तळलेलंच पनीर खूप आवडतं, त्यामुळे मी प्रत्येक भाजीला पनीर तळूनच घालते. बघू शकता किती सोनेरी कलर आलेला आहे मस्त असा. तर राहिलेलं पनीरही आता बाकीचे मी तळून घेते. फक्त एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा की पनीर तळताना गॅसही कमी नाही करायचा आणि कमी गरम तेलातही पनीर कधी तळायचं नाही. जर कमी गरम तेल असेल आणि गॅस कमी असेल तर पनीर आपल्याला असं म्हणजे असं रबरासारखं होतं. त्याचा मऊ लुसलुशीतपणा निघून जातो. त्यामुळे कधीही हाय हीटवरच पनीर तळायचं. आता पनीर मसाला करण्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये जे पनीर तळलेलं तेल होतं गरम कडकडीत, तेच मी घालणार आहे. म्हणजे आपला वेळही वाचेल तेल गरम होण्याचा आणि ते तेलही वाया जाणार नाही. एक मोठा चमचा तेल घातलेला आहे मी.
आता यामध्ये जे आपण कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती ती घालायची आहे. चांगलं मिक्स करून घेऊया आणि कांदा टोमॅटो शिजेपर्यंत त्याला तेल बाजूला सुटेपर्यंत आपल्याला हे 10-15 मिनटं तर जाणार आहेत आपली. 10-15 मिनटं हे चांगलं आपल्याला कांदा टोमॅटो एकमेकात विरघळले पाहिजेत असे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे. हे रेडीमेडच आले लसूण पेस्ट आहे. आता ह्या जो आपण कांदा टोमॅटो घातलेला आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे आता 10 मिनटं चांगलं गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे आता हे. तर गॅसवर आता झाकण ठेवून याच्यावर 10 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. 10 मिनटं झालेले आहेत, बघू शकता. तेल बाजूला सुटलेलं आहे आपलं. कांद्यापासून तेल वेगळं झालेलं आहे. याचा अर्थ कांदा आपला चांगला झालेला आहे. कांद्याचा कच्चापणाही गेलेला आहे. आणखी एक 5 मिनटं मी ठेवते झाकण. आता हा ओला वाटाणा आहे तो यामध्ये घालून घेऊया, म्हणजे कांद्याबरोबर तोही थोडा शिजला जाईल. हा ओला आहे त्यामुळे त्याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही, लगेच होतो. हे झाकण ठेवून फक्त आणखी 1-2 मिनटं आपण वाफवून घेऊया. 2 मिनटं झालेले आहेत. हे चांगलं मिक्स करून घेऊया. बघूया वाटाणाही चांगला नरम झालेला आहे. मिक्स करून घेऊया सर्व. तर यामध्ये मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे, कारण मला स्पायसी भाजी बनवायची आहे. आमच्या घरी जास्त स्पायसी खाल्लं जातं, त्यामुळे मी 2 चमचे इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता. लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि 2 मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे हे. आता ही मटर पनीर मिक्स मी हा सुहानाचा मसाला घेतलेला आहे, तर त्याची अशी पेस्ट करून घेणार आहे आणि ती पेस्ट यामध्ये घालणार आहे. यामुळे जास्त भाजीला वेळ लागत नाही, पटकन होते भाजी आणि ग्रेव्हीही खूप छान होते. तर यामध्ये आता मी ही जी पेस्ट करून घेतलेली आहे मसाल्याची ती घालणार आहे. यामुळे भाजीला दाटसरपणाही खूप छान येतो आणि टेस्टही भाजीची खूप छान लागते आणि भाजीही पटकन होते, आपला वेळही खूप वाचतो. मिक्स करून घेऊया. बघू शकता ग्रेव्ही किती छान झालेली आहे आपली, मस्त दिसत आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. तर आणखी एक झाकण ठेवून 5 मिनटं आपण वाफवून घेऊया. 5 मिनटं झालेली आहेत, बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला. मसाल्याने तेलही चांगलं सोडलेलं आहे. ग्रेव्ही आपली अशी दाटसर अशी मस्त ग्रेव्ही दिसत आहे. आणखी 1-2 मिनटं झाकण ठेवूया आपण. बघूया झाकण काढून. वा, बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. तर आता जे तळून घेतलेलं आपण पनीर होतं ते यामध्ये घालणार आहोत. कलर किती छान आलेला आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. मस्त अशी भाजी दिसत आहे आपली. या पद्धतीने केली तर हॉटेलपेक्षाही खूप छान भाजी घरी होते आपली पनीर मसाल्याची.
मीठ घालते मी. 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे मी. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. भाजी तुम्ही किती बनवली त्यानुसार. आणि ज्यामध्ये आपण पेस्ट बनवली होती तेच भांडं धुवून मी त्याचं पाणी यामध्ये घालणार आहे. जास्त पाणी घालणार नाही आपण, कारण आपण पनीर मसाला बनवते. त्यामुळे थोडंसंच पाणी घालणार आहे मी, कारण ऑलरेडी आपली भाजी तर शिजलेलीच आहे. फक्त आपल्याला एक याची वाफ काढून घ्यायची आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. झाकण ठेवून 1-2 मिनटं फक्त एक वाफ काढून घेऊया. वा, बघू शकता किती मस्त आणि अशी लाजवाब आपली लज्जतदार चमचमीत अशी पनीर मसाल्याची भाजी दिसत आहे. एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा. टेस्ट ही खूप छान लागते या भाजीची. वा, बघू शकता ताटसर अशी ग्रेव्ही पनीर मसाला, मटर पनीर मिक्स मसाला आपला तयार झालेला आहे. खाण्यासाठी हा आता तयार आहे. तर यामध्ये मी बारीक केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. वा, मस्त दिसत आहे आपली भाजी. रोटी, नान, भाकरी, चपाती, भात कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते खायला. तर बघू शकता आपली मटर पनीर मिक्स भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर एकदा नक्की करून बघा. माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला तर मग परत भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.